पण आपला वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी. अनादी अनादी निर्गुण प्रगटली भवानी. बुधवार नका बोलावा विठ्ठल. गुरुवार नका दत्त भगवान. शुक्रवार नका हा संतोषी माता. शनिवार नका आणि रविवार नका. हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी आगे सोन्या प्रेम वारी सावन मोहनी बहिणी लागा देवतेला काय मारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे इच्छा मुलीचा पाहू नका पळाला नका द्वारी इच्छा मुलीचा पाहू नका पळाला नका द्वारी इच्छा मुलीचा पाहू नका पळाला नका द्वारी इच्छा मुली पाहू नका पळाला नका द्वारी हे पोत बुद्धली ज्ञान ड्युटी उजळा महाद्वारी पोत बुद्धली ज्ञान ड्युटी उजळा महाद्वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वा वा बाबा. मग दक ना बाबा. मी खतरनाक मेहनतली रानात म्हातारा खरे. हाय वयमा परमार्थ करिल्या. आई वयमा या वयातच परमार्थ करायचं महाराज. बरोबर आहे की नाही. हा आता हे शेवट शेवट आहे. हो विठ्ठल विठ्ठल. काही का असे ना कैलाश बाबा, पण बाबा लोक कीर्तनात नाचतायत महाराज. याच्यापेक्षा ना अजून काय पाहिजे. हा आनंद वाटतोय. या वयमा सुद्धा भगवंताना कीर्तनमा नाची राहणार त्या. नाही तर बाकी म्हातारासनी वय वय जात तो सुधरत नाही. कोणती वयमा काय करू. बरोबर आहे की नाही. कीर्तनात नाचण्याची सद्बुद्धी भगवंत देतोय आणि तुम्ही ते करून घेतोय. भगवंत तुमच्याकडनं तुम्ही ते करायला तयारही आहात. याच्यासाठी आपला काहीतरी पुण्याचा साठा असन महाराज. नाही ते कीर्तनमा नाचांसाठी असं कोणी विनाचच का. हां हां सोपनीच येते. बाबा लोक कीर्तनमा नाची राहणार. मला गैर आनंद राहणार. थोडं राह ना बाबा नाते रे. काही नाही ना ते फक्त आड मुलांना टाकीन निघ नाही माले. नका किडा पाडार. थोडं राहणार आहे. आय आत म्हणा बिवारा सर नका लगेच निघ सुर आहे. आपटी घे काय त्याच त्याच ना. पण माल बी हा गरबटी उपाध्या करान सवय चाल चांगले बरं का बाबा. बाबा तर माझ्या कीर्तनाला असतात आणि नेहमी नाचतात बरं का. हेमंत बाबा काय नाचायला पाहिजे. नाही ते काही काही म्हाताराशने वय वय जास्त तरी सुधरत नाही. कोणती वयमा काय करू असं. हो म्हणजे या बाबांना परमार्थ कळलेला आहे. भगवंताशी नातं जोडायचं आहे म्हणून हे असं सर्व होतंय नाही का. नाही ते देवनासाठी नाचाने सद्बुद्धी सहज येत नाही महाराज. हा देवनी जोडे नाचत नाही. लगीन मा कोणी शिलगाई दिस होती खाटले. शिलगाई दिसू म्हणतो यंदा. हा देवन जोडे नाचो. माझ्या मीराबाईने नाचावं महाराज पायात घुंगरू बांधून नाचले न लाज ठेवता. लोक घुंगरू बांध मीरा नाची रे.
वा वा. बाबांसाठी पण आमच्या बाबा महाराज लोकांसाठी पण. हा क्या बात आहे. हाय वय मा तरी भगवंताशी नातं जोडलो. एक म्हातार मरानदारमा होतो बाबा, मरानदारमा. यम लाग जायला होता. 2 पोरे होतात. फोन करा डॉक्टर साहेब म्हाताऱ्याची तब्येत सिरियस आहे आमच्या. डॉक्टर साहेब आले. डॉक्टर साहेबांनी चेक केलं. डॉक्टर साहेब 11 वाजेला आले. डॉक्टर साहेबांनी सांगितलं 4-5 वाजेपर्यंत म्हातारा मरेल. पोरेशने मस्त दुपारनं जेवण करली ना आई पायीवर. एक बस ना, एक जेवण करीव ना, दुसरा घ्या तो जेवण करीव ना बसणार. 4-5 वाजाशी म्हातारा मरावे बो वाटली किरांता. नेमका 2-2:30 वाजना सुमारली. म्हाताराला झटका यावा लाग्यात. म्हातारा 2-2:30 वाजाला दोन्ही हात वर करेन असा असा करे. दोन्ही हात वर करेन असा असा करे. नेमकं धाकलं हुशार होतं. त्याला म्हणे मोठाल म्हणे भाऊ, मोठा भाऊ पप्पा असं असं कराय ना, मला पक्की गॅरंटी पप्पाला सांगता नाही राहिना, पण इथलं कुठेतरी दपाडेले म्हणे पप्पा. मोठा भाऊ या होता म्हणे कार भाऊ इथलं सांग राय ना पप्पा, पण कुठे दपाडेल रे पप्पा असा हात कराय ना, इथलं सांग राय ना, पण आता बी हात करच ना, आता बी हात कराय ना. नेमकं हातान बीत ना होय म्हणे. अख्खं बितड 10 टाका रुपया सापडणार नाही. मोठा म्हणे मग हातान बीत ना होय रे. हाताने बी अख्खं बितड पाठ टाका रुपया सापडणार नाही म्हणे. भावडेव दोन्ही बीता पाठ टाका रुपया सापडणार नाही. आणि म्हाताराना बन बी होय नाही असं करायला. दाखला हुशार होता आणि जवळजवळ दाखला हुशारच राहतं. गरमा मी बी दाखला आहे. कितला किडा पाडस मला चांगलं माहिती आहे. हा नेमकं डॉक्टर साहेबांना फोन केला. डॉक्टर साहेब आमचं म्हातारा असं असं करतोय. म्हणले तुम्ही एक काम करा ना, असा काहीतरी पर्याय शे का की म्हातारा 1 मिनिटासाठी का ना बोलायला पाहिजे. 1 मिनिटासाठी का ना माझा बाप बोलायला पाहिजे. डॉक्टर म्हणे टेन्शन लिहू नको भाऊ, तू ना म्हातारा 1 मिनिट बोलीन पण इंजेक्शन देणं पडीन. म्हणे चालीन पण इंजेक्शन कितला ना. म्हणे 1 लाख रुपयानं. मोठा भाऊ 1 लाखले जाऊ दे रे पप्पा, इथलं सांगस कितलं काय देवाय जातीन बोलाव. डॉक्टर साहेबले बोलायली ना 1 लाखनं इंजेक्शन दिदी ना डॉक्टरनी. 1 लाख मोजीन डॉक्टरनी घ्या म्हातारा बोलायला लागणं. पोरे विचारत म्हणे पप्पा कोटे जे. म्हणे भाऊ कोटे काय नाही शे रे, घरतून मायने होती ना बाजूनी वहिंजी म्हणा पाहिजे पीठ गायन गायनी लय जायला तिथली मागी लय जात म्हणे. कितला मा पण नाही व्हाय 40 रुपयान गायनी. म्हणजे मरण टाइमले सुद्धा पीठ गायन गायनी माझ जीव शे या ना. याला खरंच भगवंतानी प्राप्ती होईन का. हा खरंच भगवंत भेटेल का. भगवंताशी नातं जोडायचं असेल ना महाराज तर असं वेड व्हावं लागेल आहे की नाही. हा रविवार आला की देव बदलतो. खंडेराया महाराज सर्व देवांचा परिचय देताना ते एकच आहे. पण तुम्हाला सांगतो काही काही सेंद्रिय इंद्रिय आमचे संत सांगतात ना, बाकी ते कथा कथा वयाला लाग घेतात. ते वीर वड्ड खिनले बी बटा देव मानायला लाग घेतात. ते ठीक आहे तुमचा भाव असेल, मला तुमच्या भावांसोबत खेळायचं नाहीये, तुमच्या भावना दुखवायच्या नाहीयेत. पण अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात की ज्या भगवंताला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. मग उदाहरण म्हणून मला सांगायला आवडेल, माझा भगवंत जातीपातीला अजिबात महत्व देत नाही, अजिबात व्हॅल्यू देत नाही. जातपात घेणं देणं नाही या. तुमचा अंतकरणातला भाव काय या ते माझा भगवंत पाहतो. जातीला अजिबात किंमत नाही ना. तर माझा भगवंत जातपात बघत ना माझे संत बघत. आमच्या संतांनी तर जातीपाती कधीच मोडल्या महाराज नाही का. हो जातीपातीला अजिबात महत्व नाही या. तुमचा भाव काय याच्यावर भगवंत प्रसन्न होतो. भिल्ल समाजाची शबरी महाराज, भिल्ल समाजाची शबरी पण माझ्या भगवंताचं नामचिंतन करत असताना एवढी तल्लीन होऊन करत होती. ब्रह्मांडाचा धनी महाराज शबरीची उष्टी बोरं खातो. विचारलं नाही तू कोणत्या जातीची या. विचार का तुमच्याकडे आहेत का आदिवासी लोक. इकडे आहेत ना. वा वा. आदिवासी लोकांमध्ये संत जन्माला आली शबरी माय. जगना मालकली उष्टा बोरे खातात. काय भाव होतीन बिचारी माऊली ना. शबरीना उष्टा बोरे देव काय. हा त्यांनी जात नाही विचारी. काही काही लोक जात ना पुढकारास माफी मागीन बोलस बर का. पाया पडून माफी मागून बोलतो. काही काही लोकांना जर जातीचा पुडका असन, तुम्ही किती मोठ्या जातीचे त्याच्यापेक्षा तुमच्या गड्यात माड आहे का तर तुम्ही मोठ्या जातीचे. तुम्ही स्वतःला मोठी जात ना म्हणता होती ना. रोज संध्याकाळ काही थैली मा बाजारला जातं तुमले का शिलगाव नाहीत का. हा हा मन काम जरा रोकडे. बाकी लोक रागुना राग भिवना तुम्ही मन काय करलेशात. उजीव घेत पुढली तारीख देवत नाही यांवर काय करशात. आणि आपले गरज बी नाही पुढली तारीख नाही. तोल ना धंदा मी करतच नाही. आपली दुकान आहे वर गिराईकच नाही कमी नाही. हा तोल ना धंदा करत नाही. आपला रोकडा कारभार काढतून खिचडीन लय मन बोगणं. सत्यता मांडायला अजिबात घाबरायचं नाही महाराज. हा
तुम्ही स्वतःला मोठ्या जातीचे म्हणत असाल, अरे तुमचा जाऊ द्या, पण माझे तुकोबाराय सांगतात जर जातीनं ब्राह्मण असेल आणि तो अभक्त असेल तर तुकोबाराय सांगतात अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली. ब्राह्मण असेल अभक्त असेल तर माझे तुकोबाराय शिवी घालतात महाराज. जातीला किंमत नाही, तुमचे संस्कार ठरवतात तुम्ही कोणत्या जातीचे. भिल्ल समाजाची शबरी पर माझा जगाचा मालक बोर खातो महाराज उष्टी. जात नाही बघितली. हा आणि तुमले सांगस मी आता मागे बोलेलो तू एक ठिकाणी कीर्तन, प्रत्येक कीर्तन बोलस तडन बी काही लोकेशन असले बिघाड दिन तर रवी किरण महाराज आज सांगत बिचारा त्यास मला फोन होणार. आणि मी असा माणूस आहे कारण नसताना उपाध्या आपल्या आवडतीत नाही. एक धाव दोन धाव तीन धाव पायपडांचं होय माले चौथ्यांदा अंगोरू नका एक बुका मोक कर देऊ. त्या लोकांनाही कोणी बिघाड नालायकच नाही, म्हणजे नालायकच नाही बिघाडानच काम राज बुवा. हा आपलाच नाही कोणीतरी बटन दाबेल होतं ते. तुमले सांगू का यमन बाबा, हा मस्त लोके बी चांगला आहेत, भारी ऐकी राहणार, मन बी चित लाग राह ना. असा लोके राहणार का कोरत राहो का शेंगा सापडायला पाहिजे मग सरा करायला चित लागा. लोके भारी आहेत ना, मला पक्क पट राह ना. तुमले सांगू का बऱ्याच महाराजांचा मला प्रश्न असतो, रवी किरण महाराज इंदुरीकर बाबा इथला पैसा लेस आणि त्यानंतर आपला कानादेशमा रवी किरण महाराज इथला पैसा लेस. साला आम्ही इथला आव काय करतो तरी बी 11,000 पुढे सरकतात नाही. त्यासले म्हणतात चुकाई कोठे राहणार ते देखा म्हणे कोठे तुम्ही चालू कीर्तनमा दोंडायचा ना रव्यानं सांगशात ते तुमले 11च भेटतील. आटे संत सांगना पडत, देव सांगना पडत, धर्म सांगना पडत तव 71 ना टाया बटत. हा तुम्ही दोंडायचा ना रव्यानं सांगशात त्याने किंमतच तिथली 3,000 भेटतील तुमले. ज्यांना सांगशात तव किंमत वाढत. बरोबर आहे की नाही. हा स्तुती भगवंताची केली की आपोआप भाव वाढतो. हा आकू सांगा तुमले लहानपणी याद अशीन मला चांगलं आठवतं 80 रुपये किलोने गोड तेल खाल्लेलं आहे मी. बाजाराला पाठवायचे मम्मी पप्पान 80 रुपये गोड तेल. आता बसेल लोकेश माई असणे ते गंजुनावाला असले ते मोठा अनुभव आहे. 80 रुपये किलो तेल मी खायले लयले मी 80 रुपये किलो तेल ते आता 150 रुपये किलो भेट राहे ना 140-150 बरोबर आहे ना. हा म्हणजे डबल ना भाव वाढी घ्या. साखर 22 रुपये किलो साखर 20-22 रुपये किलो माल चांगलं याद आहे मन बचपन 20-22 रुपये किलो साखर बाबा. आता ती साखर 40-45 पर्यंत पोहोची गई. हाई बाकी ना सांगतील महाराज बचपन आमले यादच नाही, दाखल पण आमले याद नाही, बालपण याद नाही. मग बालपण याद नाही ना ऐका बिस्किट ना पुडा ते याद होईन ना. 2 रुपयाना बिस्किट ना पुडा भेटे 2 रुपयाना आणि मोठा भेटे. आता तोच बिस्किट ना पुडा 5 ना भेटायला लाग्या आणि दाखला वे घ्या को म्हणजे कितला भाव वाढी घ्या. 2 रुपयाना बिस्किट ना पुडा 5 रुपयाना भेटायला लाग्या. 80 रुपये किलो तेल 150 रुपये किलो भेटायला लागी. 20 रुपये किलो साखर 45 रुपये वैगी. पण दाखलपणी जाऊ ना मी काडी पेटी लेवाले तो बी 1 रुपयानेच भेटे ना ते बी 1 रुपयानेच भेटत. शिलगावणार ना भाव नाही वाढत रे भाऊ. मनीषीन आपलं वागणं ठरावंस आपली किंमत, आपलं वागणं आपली किंमत ठरावंस. बरोबर आहे की नाही. तसं जातीनं भिल्ल समाजाची शबरिया पर प्रभू माझा शबरीची उष्टी बोरं खातो. आणि त्या लोकांकडनं शिकण्यासारखे काही पॉइंट आहेत तुम्हाला सांगतो. माले सांगा आदिवासीस मा एखादा पोरगा नवरदेवर ऋषीशनी एक कोपरा लुबाय असं देखील का नाचा लुना नाही असं देखील का. त्यास ना कोणा का लगीन जमेना अख्खी गर्दी नाचस. दाखला मोठा ना काहीच संबंध नाही बठाण असतील त्या. बरोबर आहे की नाही. आणि आपण स्वतःले मोठी जात ना म्हणणारा एखादा गरीब ना पोऱ्यानं जर जमना ना आपण वट्टावर बडी बडी विचार करतो ना कस काय उपाडवीर याने आपलं बागाय ते चालं तरी 3 वरीच जाय पोरद किराणू सापडी राहिनी नाही याने कोटीन उपाडी. अरे तुम्ही जरी नीती इथली गंदी अजून ते 38च वरीस ना पुरा 43 ना होईल. कारण करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया. नीतिमत्ता चांगली ठेवा महाराज भगवंत आपल्या बाजूने. बरोबर आहे की नाही. भगवंत आपल्या बाजूने पण आपले दुसऱ्यांना चांगलं होता देखू आवडत नाही. गलीमा फिर तू एक गाव कोणतं गाव होतं ते नाही सांगाव तुम्हाला नातेवाईक नाही घ्या ते कोण गोमाल कोमचड करली. रस्ता तरी चाल राह तू चालता एक म्हातारा उंच ओटानं घर होतं आमना परिसरमा. पावसाळा कमी वयल होता 2-3 वर्ष पहिले. म्हातारा असा चेहरा पाडी बसेल होता तोंड उतारी बसेल होता. म्हणता बाबा एवढा नाराज का बरेत. जाऊ द्या हो महाराज यंदा पावसाळा होईना आणि येरले पाणी नाही म्हणतात त्या मग काय होईना.
तुम्ही येरले पाणी नाही यानापेक्षा आपला गावमा 80% लोकच नाही येरिसले पाणी नाही एवढं टेन्शन का बली राहणार बाबा म्हणे आपली येरले पाणी नाही यानं काय वाटत नाही हो महाराज म्हणतं मग बाजूवालाने आटी राहिनी नाही म्हणे साला कितला वायबार वही वाव म्हणजे स्वतःनी येर मातेंबर पाणी नाही यांनी खंत नाही पण दुसऱ्याने आटी राहिनी नाही इथला मा दुखाई राय ना या असा महाराज आको सांगस आई मानचेच नव्हे की तुम न बहिणीस पण आदिवासीस एखादी आदिवासी बाई नवरदेवनी माय मंडप मा ऋषीन बसेल असं तर केले का बहिणीसून तर ते नवरीन मायले जेवढा अधिकार तेवढेच नवरदेवन मायले बी अधिकार आहे तर ते नवरीन माय नवरदेवन मायना विषयच नाही बडा सारखाच आनंद लेत असत्या काय घेणं देणं नाही ते आपल्या बाया मी मोठा श्रीमंत पोरगान लग्नामा जायला होतो मायबाप श्रीमंत पोऱ्यान लगीन गौ लगीन मा नवरदेवन माय खाता खाता उठणीन मंडप ना एक कोपराला जाईन उभी राहिनी बड्या बाया रावण्या करे ताई खायल्या ना बायजी खायल्या ना दिदी खायल्या ना म्हणता आई मायले काय होईना रे म्हणता कोणा ऐकी राहिने नाही भाऊ आपलं काना देश मग बरं ऐकी राहणार लोक सध्या आपण सांगेल म्हणतं मी तरी सांगेल देऊ मावशीला सांगेल ना काही फरक पडेल मी गो म्हणतं काकू बड्या बाया रावण्या करण्यात खायल्या ना म्हणतं नाही म्हणे महाराज मला नाही खाणं म्हणतं काय होई हा म्हणे मी नवर देऊन माय म्हणतं तू कोणता झेंडा लावा नाही म्हणे मी नवर देऊन मायशे म्हणतो वय ना काय हा म्हणे महाराज मी नवर देऊन मायशार वय ना काय म्हणे मला खोबरान वाटी तरी लायका म्हणता येडी दकास रे भाऊ हा असंच बहाणं सुरत न दकास रे आप्पा 10-12 तोडा सोनं होतं अंगवर 10-12 हजारने साडी नेसेल आणि 5 रुपयान खोबरान वाटीन करतात आंगडो घालते ना येडी अक्कानी तेवढं बरं आहे तुम्हाला सटाणा बागण्या बायानी करतीस तसं मी आता ना काहीच सांगाव नाही बाई ना ते 15-20 मिनिटं हा जगिल्या नुसतं चुका काढा मा आणि याने असं करण त्याने तसं कर हाय मन मना का ठेवू जगिल्या त्या लोकेशले काही घेणं देणं नाही असं बी देखील का बहिणी सून एखादी सून बाई सासूना पाय पडली नाही मनीषीन त्याच ना दांगडो आहे ना असं देखील का तुम्ही काहीच संबंध नाही ते आपल्या बाईस ना असं लगीन मग गोलक करीन उभ्या राहतीस ना नवीन सून बाई येल राज बिचारी पाय पडता पडता तुम्ही काय असं लाईन माने उभ्या राहते बड्या गर्दी करीन उभ्या राहते एखादी सासू एखादी जेठानी जर मागे राही गे पोरले माहीत नाही पाय पडाना राही गे मग दुसरी जेठानी सांगत बहीण ती मागे राह उभी आहे ना ती आपली धाकली सासू आहे तीच ना बी पाय पडले माय पोर गेईल माहीत नाही होतं बिचारील गई ती पाय पडू द्यायला पाहिजे ना बाकीने बाया नको माय मना नको पडू त्या चिकलीच ना पड ओ बाप का बा मागे पाय पडा मग तू लकवावी जाईन मरीच जाशी तू कितला येडापणाशी कितला येडा धंदाशी आहो हा अरे काय सोडा नाही हे सोडा तुम्ही जगून घ्या भगवंतानं आयुष्य दिलंय महाराज आनंदाने जगा एकमेकांचा द्वेष करून काय भेटणार आहे हा आणि त्या आदिवासी लोकेश पेन्शी का सारखं आहे त्या लोकांना काही इतकं भारी जगून घेतात महाराज त्यासनं आज न जेवण होई गे सकाळी चिंता नाही आपला घरमा 10 पोता का गहू पडेल आहेत ना तरी बापरे पुल्लावर येले कसं काय होई भाऊ अरे ते आजच खाईन झोपेलेत सकाळीनं माहीतच नाही काय होई असं तरी निवांत झोपेलेत यास ना घरमा 10 पोता पडेल गहू तरी बाई आखो पुल्लावर येले ओ पुल्लावर येसले आणि तू जर रात मा उपडी घ्या ते पुल्लावर येस ना काय करस रे विचार करीन हा आत्तेनं दकराय हो आप्पा बरोबर आहे का नाही हा पहिला संत महाराज भिल्ल समाजाची शबरीची उष्टी बरो जगाच्या मालकानं खाल्ली दुसरा संत खालच्या ज्यांना तुम्ही खालच्या समाजाचे म्हणतात ना त्यांचा परिचय द्यायला आवडेल मला महार समाजामध्ये एक संत जन्माला आले त्यांचं नाव काय होतं माया हो पुरुष मंडळी कोणी बोलणार नाही महिला माता उत्तर देतील कोण महार समाजात एक संत जन्माला आले मागच्या मावशी वात आहे टाळ्या झाल्या पाहिजे आजीसाठी मायसाठी हा 2-4 बाया बोलण्यात बिचाऱ्या चोखा मेळा वा वा चोखोबारा यांचं जीवन चरित्र वाचलं महाराज पत्नीला दिवस आहे बाळणपणाची वेळ जवळ आहे पर चोखोबाला वारीला जावं वाटत होतं वारीला जायचंय म्हणून पत्नीला सांगितलं म्हणले ऐक ना सोयरा मला वारीला जावं वाटतंय ग सोयराबाईनं सांगितलं धनी वारीला जावं वाटतंय ना नक्की जा हा आणि पहिल्या बाया नवराल्या असंच म्हणत बरं का धनी कारभारी मालक असं म्हणत पहिल्या बाया जरी एखादी जेठानी विचारा का पण मन देरदी की नाही राहणार हा आमना कारभारिकानी बाजारले जायला शेतस आमना कारभारिकानी वावर मजा खेतमा जायला शेतस असं सांगत पहिल्या बाया आता ती फॅशन बदली गई पिंट्यान पप्पा दिदीन पप्पा आई आत्ते होय ना आई ते अजून बरचशे बाकीने बाया ते नवराले नावदरी सुद्धा हाका मारतेस एक ठिकाणी मुक्कामले होतो मी झोपणू बाजूना बेडरूममा या बेडरूममा त्या दोन्ही नवरा बायको हाव भाऊ सकाळी मा उठणार किचन रूममा चहा ठेवायला घ्या हाव चहा टिरायना ती बहिणी बेडवर ते ना आवाज दिना म्हणे शशी
म्हणे काय म्हणे तुमनी चाटी राहणार म्हणे बी एक कप ठी द्या म्हणे हो म्हणा बा म्हणतो मी ते उठीच बटनो भो खडखरी डोळ्या उघडी घ्यात मी उठी बटनो म्हणतो ताई म्हणे काय महाराज म्हणता आहो भाऊ तुला जीज भाऊ लागस का नाही म्हणे महाराज नवरा आहे म्हणे म्हणतो नवराले शेशी काय बानट धंदा आहे भाऊ म्हणतो तर मला नऊवार साडी परिधान करावी लागेल काय जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर नऊवार साडी परिधान करावं लागेल कोणाच्या मनात आलं हे देव भगवंत विटेवरचा मालक माले जर बाई बनीन जाणं होई ते साडी नेसली पडीन कारण असा नासा जर गहू या रूपमा तर चोखोबानी पत्नी मला काहीच करू देणार नाही म्हणून चोखोबाची बहीण बनवून जायचंय चोखोबाची बहीण झाला शारंग चोखोबाची बहीण झाला शारंग चोखोबाची बहीण किती खालच्या पातळीचं काम माझा जगाचा मालक करतो आणि इतक्या खालच्या पातळीचं काम करणाऱ्या जगाच्या मालकाला शरण जायला तुको बरायचं साधा बया भक्ती गाजे 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 नाही लाजे नाही हे नाही लाजे नाही लाज नाही लाज हे नाही लाज हो नाही लाज नाही लाज नाही लाज हे नाही नाही लाज नाही लाज नाही लाज तरी ऐसियासी शरण जावे ऐसियासी शरण जावे ऐसियासी शरण जावे ऐसियासी शरण जावे नाही लाज करीत नाही लाज वा 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 अरे टाळ्या वाजा ना फुकट मधीतलं बी करतात नाही तुम्ही हा
साधा वय भक्ती काज नाही लाज धरी तैसी यासी शरण जावे शक्ती जीवे म्हणची नाही का. अशा देवाला शरण जायला सांगतात. मग शरण जाणं नेमकं काय. आता इथलं पुढे जावाला आपले टाईम नाही शे 10 वाजे जायलेत. हां पण तुमले साधं सोपं सांगत. हातानं टाळी मुखाने नामचिंतन नाही का. भगवंताला खुश करायचं असेल तर हातानं टाळी मुखाने नामचिंतन. ज्यांना हात असतील पुरुष मंडळींनी हात वरती करायचे. महिला माता बसे बसे तुम्ही हात वर करा नाही. ज्यासना हातमा बांगड्याने त्यासनी वर हात करा. हॅलो ज्यासनी वर हात करा ते मी समजिली सुयासना हातमा बांगड्या होतीन रे भो. करा आणि हात सरळ करा असा म्हैस ना शेंगडानगत वाकडा तिकडा नको. अंगा असं. आता सरीबाईंनी जोरात भजन झालं पाहिजे. टाळी वाजून भजन गायचं.